नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आषाढी एकादशीला तुळशी संबंधित हे 5 उपाय करा, सर्व मनोकामना पूर्ण होतील, घरात सुख समृद्धी नांदेल। हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे। आषाढी एकादशी म्हटली म्हणजे महाराष्ट्रातील एक उत्सव पर्व असतो। ही तिथी पंढरपूरच्या पांडुरंगाला समर्पित आहे। पंचांगानुसार दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी साजरी केली जाते। मान्यतेनुसार या दिवसापासून श्रीहरी विष्णू 4 महिने निद्रा योगात जातात आणि तेव्हापासूनच चतुर्मास सुरू होतो। या काळात सर्व प्रकारचे शुभ कार्य वर्ज्य मानले जाते, परंतु या काळात श्रीहरी विष्णूच्या पूजेला खूप महत्त्व आहे। यामुळे विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। पंचांगानुसार यंदा देवशयनी एकादशी 17 जुलै रोजी साजरी होत आहे। या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केल्याने विशेष लाभ होतो। चला तर मग जाणून घेऊयात देवशयनी एकादशीची तिथी आणि तुळशीशी संबंधित उपायांविषयी अधिक माहिती। देवशयनी एकादशी तिथी आणि मुहूर्त जाणून घेऊयात। पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 16 जुलै रोजी 12:03 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जुलै रोजी दुपारी 12:32 समाप्त होईल। उदय तिथीनुसार 17 जुलै रोजी देवशयनी एकादशी साजरी केली जाईल। आता आपण तुळशीशी संबंधित हे काही उपाय आहेत ते जाणून घेऊयात। एकादशी तिथीला श्रीहरी विष्णूंसह तुळशी पूजनाला विशेष महत्त्व आहे। या दिवशी तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावावा। असे केल्याने तुळशी माता धन, सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते। याशिवाय एकादशीला तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात चिमूटभर हळद टाकून हे पाणी तुळशीला अर्पण करावे। देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला शृंगाराचे साहित्य अर्पण करावे। असे केल्याने महिलांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद लाभतो। याचबरोबर देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशीला तुळशीवर उसाचा रस अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते। आषाढी एकादशीला तुळशीची विधिवत पूजा करून आरती करा। या दिवशी तुळशीची पाने तोडू नका। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तुळशी संबंधित काही 5 उपाय, जे तुम्ही केले असता तुमच्या मनोकामना पूर्ण होतील। व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।